नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी या विषयासाठी लेखन कौशल्य अर्थात उपयोजित लेखन अभ्यासणार आहोत आणि त्यामध्ये आजचा आपला घटक आहे निबंध लेखन। निबंध लेखन या उपयोजित लेखनाचा हा सेशन क्रमांक पहिला आहे। सुरुवातीला आपण निबंध लेखन म्हणजे काय हे समजून घेऊया। निबंध लेखन म्हणजे विषयानुरूप केलेली विचारांची मुद्देसूद मांडणी होय। एखादा विषय आपल्याला दिल्यानंतर आपल्या मनामध्ये आलेले कल्पना, विचार यांची आपण मुद्देसूद मांडणी करतो आणि त्या विषयाच्या अनुषंगाने आपल्या मनात येणारे विचार, भावना, कल्पना, स्वतःला आणलेले स्वानुभव यांना प्रभावी भाषेत मुद्देसूद मांडणेच म्हणजेच निबंध लेखन होय। निबंध लेखनामध्ये लिहिणाऱ्याच्या विचारांचे प्रतिबिंब पडत असते। लेखन कौशल्याचा विकास व अभिव्यक्ती क्षमतेचा विकास हे निबंध लेखन घटकाचे प्रमुख उद्दिष्ट आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला परीक्षेमध्ये वेगवेगळ्या कृती दिल्या जातात, वेगवेगळ्या लेखन कौशल्य दिले जाते। त्यामध्ये निबंध लेखन हा घटक ठेवण्यापाठीमागचा उद्देश म्हणजेच विद्यार्थ्यांमध्ये लेखन कौशल्य आणि अभिव्यक्ती क्षमताचा विकास व्हावा म्हणून पाठ्यक्रमामध्ये तुम्हाला उपयोजित लेखन कौशल्यामध्ये निबंध लेखन हा घटक ठेवण्यात आलेला आहे। निबंध लेखनासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी म्हणजेच विद्यार्थ्यांमध्ये निरीक्षण क्षमता विकसित व्हावी, त्यांचं वाचन कौशल्य वाढावा, त्याचप्रमाणे बहुश्रुतता हा गुणसुद्धा विद्यार्थ्यांमध्ये आत्मसात व्हावा, विद्यार्थ्यांची शब्दसंपत्ती वाढावी, आपल्यामध्ये जे काही कला कौशल्य आहे शब्दसंपत्तीच्या माध्यमातून आपण आपला निबंध अत्यंत सुंदर अशा शब्दामध्ये बद्ध करू शकतो। त्याप्रमाणे चिकित्सक विचार विद्यार्थ्यांमध्ये रुजावे, त्यांची कल्पना क्षमता वाढवावी, त्यांच्या भावनांना शब्द स्वरूपात ते मांडता यावे, त्यांचे स्वतःचे अनुभव व्यक्त करता यावे, त्याचप्रमाणे चिंतन, विषयानुरूप शैली आणि प्रभावी भाषा ह्या सगळ्या गुणांचा विद्यार्थ्यांमध्ये विकास व्हावा ह्यासाठीच निबंध लेखन आवश्यक आहे आणि निबंध लेखनासाठी विद्यार्थ्यांमध्ये हे सर्व गोष्टी असल्या पाहिजे। कल्पकता, तर्कसंगती, विचारांची सुसंगत व सुसंबंध मांडणी ही लेखन कलेची काही वैशिष्ट्ये आहेत। आपण निबंध लिहितो म्हणजेच विषयाच्या अनुषंगाने असलेले आपले वाचन, आपले चिंतन, आपले निरीक्षण, विचार व भावना यांना आपण शब्दबद्ध करत असतो। आपले अनुभव आपण मुद्देसूदपणे मांडत असतो। त्यासाठी प्रत्येक अनुभवाकडे संवेदनशीलतेने आपल्याला पाहता आले पाहिजे। आपल्या शब्दातील अनुभव इतरांच्या मनाला भिडतील असे आपल्याला मांडता आले पाहिजे। शब्दातून भाषा सौंदर्य व्यक्त व्हायला हवे। तर भाषा सौंदर्यासाठी आपल्याला भाषेचे जे काही आपण व्याकरणाचे वेगवेगळे भाग अभ्यासतो त्याचे आपल्याला ज्ञान असायला हवे। वाचन, आकलन, निरीक्षण, विचार, भावना, कल्पना व अनुभव यांची प्रभावी शब्दात अभिव्यक्ती हा लेखन कौशल्याचाच विकासाचा गाभा आहे। निबंध लेखनासाठी आवश्यक क्षमता, कौशल्य, अभ्यास, घटक हे सर्वच निबंध प्रकाराबाबत समान असले तरी
प्रत्येक निबंध प्रकाराचे स्वतःचे वेगळेपण असते. आपण या आधीच्या इयत्तेमध्ये सुद्धा निबंधाचे वेगवेगळे प्रकार अभ्यासलेले आहेत आणि या वेगवेगळ्या प्रकारामध्ये आपल्याला जाणवतं की प्रत्येक निबंधाचे स्वतःचे असे वेगळेपण आहे, स्वतःचे असे अस्तित्व आहे. प्रत्येक निबंध प्रकार हाताळताना ती वैशिष्ट्य आपल्या लक्षात घेणे अत्यंत गरजेचे आहे. ती वैशिष्ट्ये जेव्हा आपण अभ्यासतो, सुयोग्य त्याचा उपयोग करतो, त्यावेळेस आपलं निबंध लेखन अत्यंत सुंदर सोप्या भाषेमध्ये मांडता येते. आता आपण लेखन कौशल्यामधील निबंध लेखनाचे प्रकार अभ्यासणार आहोत. निबंध लेखनाचे एकूण 3 प्रकार आहेत. पहिला आहे प्रसंग लेखन किंवा अनुभव लेखन. याला आपण वैचारिक निबंध असे सुद्धा म्हणतो. दुसरा आहे आत्मकथन निबंध. याला आपण आत्मवृत्त निबंध असे सुद्धा म्हणतो. आणि तिसरा आहे वैचारिक निबंध. याला आपण कल्पनाप्रधान निबंध सुद्धा म्हणतो. आता यापैकी आपण पहिला निबंधाचा प्रकार म्हणजेच प्रसंग लेखन, अनुभव लेखन याच्याबद्दल या सेशनमध्ये विस्ताराने अभ्यास करणार आहोत. पाहिलेल्या एखाद्या दृश्याचे, एखाद्या व्यक्तीचे किंवा एखाद्या प्रसंगाचे चित्र हुबेहूब शब्दात रेखाटणे यालाच आपण वर्णनात्मक निबंध असे म्हणतो. निरीक्षण शक्ती व लेखन शैलीच्या विकासासाठी प्रसंग लेखन व अनुभव लेखन हा घटक महत्त्वाचा आहे. लेखन करताना हे मुद्दे आपल्याला लक्षात घ्यायला हवेत. तेच म्हणजे पहिला आहे प्रसंग लेखन करताना घटनांचा तार्किक विचार करावा. दुसरा आहे भाषा प्रभावी व चित्रदर्शी हुबेहूब वर्णन करणारी असावी. आणि तिसरा आहे भाषा सोपी असावी, खूप अलंकारिक नसावी. आणि चौथा आहे लेखन प्रसंगानुरूप आणि संवेदनशील असावे. प्रसंग लेखनामध्ये आपण अनुभवलेली, ऐकलेली एखादी घटना, एखादा प्रसंग, एखादा विचार, एखादी समस्या आपल्याला नेहमीच विचार करायला प्रवृत्त करत असते. तो प्रसंग जर आपल्या बाबतीत घडला तर आपली प्रतिक्रिया काय बरं असेल असा विचार केल्यास आपण त्या प्रसंगाचे विश्लेषण तटस्थपणे करू शकतो. अशा विचारांना, अशा भावनांना आणि अशा संवेदनशीलतेची, भावनिकतेची जोड देऊन शब्दबद्ध केले तर तो प्रसंग वाचणाऱ्याच्या मनाला भिडतो. त्या प्रसंगाचे शब्दचित्र डोळ्यासमोर उभे राहू शकते. आपल्या भावना प्रभावीपणे मांडण्याचे कौशल्यही व्यक्त होऊन लेखन कौशल्याचा, अभिव्यक्ती क्षमतेचा विकास साध्य होऊ शकतो. तर अशा रीतीने आता आपल्याला एक प्रसंग लेखन म्हणून एक निबंध अभ्यासायचा आहे. मग हा निबंध अभ्यासताना आपल्याला लक्षात घ्यायचे मुद्दे म्हणजेच की एक प्रसंगाची आणि घटनेची कल्पना आपण करायची आहे. त्यानंतर त्या प्रसंगाची किंवा घटनेचं सूक्ष्म निरीक्षण आपण करायचं आहे. आणि त्या सूक्ष्म निरीक्षण जे आपला प्रसंग आपण पाहिलेला आहे किंवा अनुभवलेला आहे त्या प्रसंगाचं निरीक्षण केल्यानंतर, सूक्ष्मातून सूक्ष्म निरीक्षण केल्यानंतर त्याला भावनांची अभिव्यक्ती द्यायची आहे. आणि ती अभिव्यक्ती दिल्यानंतर चित्रदर्शी म्हणजेच हुबेहूब ते चित्र आपल्या निबंधातून संवेदनशील रीतीने मांडता आले पाहिजे. आता आपण इथे तुम्हाला एक नमुनाकृती दिलेली आहे. अकस्मात पडलेला पाऊस या विषयावर खालील मुद्दे विचारात घेऊन लेखन करा. आता जे परीक्षेमध्ये तुम्हाला मुद्दे दिले जाणार आणि त्या मुद्द्यांवर आधारित तुम्हाला लेखन करायचं आहे. अकस्मात पडलेल्या ह्या पावसाचे आपल्याला 4 मुद्दे दिलेले आहेत. पहिला आहे पावसापूर्वीचे वातावरण, त्यानंतर प्रत्यक्ष पावसाचा निसर्गाचा घेतलेला अनुभव आणि तुमच्यावर झालेला परिणाम आणि अविस्मरणीय अनुभव. तर ह्या 4 मुद्द्यांच्या आधारे आपल्याला हा निबंध तयार करायचा आहे. चला आता आपण प्रत्यक्ष निबंध पाहूया. आपल्या निबंधाचं शीर्षक आहे अकस्मात पडलेला पाऊस. या दिवशी भयंकर उकडत होते. सकाळी 6 वाजता सुद्धा अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. जसजसा दिवसभर येऊ लागला तसतसा
उकाड्याने जीव हैराण होऊ लागला. पंख्याखाली उभे राहिले तरी केसातून हनवटी खालून मानेवर घामाच्या धारा वाहत होत्या. जीवाची कायली होत होती. बसून पाहिले, उभे राहून पाहिले, टीव्ही पाहायचा प्रयत्न केला तरीही मन तगमगत राहिले. चैनच पडत नव्हती. तेवढ्यात भर दुपार असतानाही अंधारून आले. आभाळभर काळेकुट्ट ढग जमा झाले. जोराचा गारगार वारा सुटला. जमिनीवरील कागद कपटे, पालापाचोळा हवेत घुसळू लागले आणि काही क्षणातच टपोऱ्या थेंबांचा ताडताड वर्षाव सुरू झाला. धुवाधार पाऊस कोसळू लागला. आभाळभर पाऊसच पाऊस होता. घराशेजारी, रस्त्यावर, शेतात, डोंगरात, दरीत सर्वत्र पावसाच्या लोटेच्या लोट सुसाट धावू लागले. एखाद्या अवखळ दांडगट मुलाप्रमाणे पाऊस हुंदडत होता. आम्ही मुलेसुद्धा त्याच्या अवखळपणात सामील झालो. मनसोक्त नाचू लागलो. खरे सांगू का, पाऊस आणि आम्ही एकत्रच नाचत होतो हा अनुभवच वेगळा होता. एरवी असा पाऊस आला की आम्ही पटापटा घरात घुसतो, दारे खिडकी लावून घेतो, रस्त्यावर असलो तर रेनकोट घालतो, छत्र्या उघडतो. पावसाचा फारच जोर असला तर दुकानांचा, हॉटेलांचा आसरा घेतो. आज मात्र वेगळेच घडत होते. पाऊस आणि आम्ही एकत्रच होतो. आम्ही पावसात शिरलो होतो की पाऊस आमच्यात शिरला होता हे सांगणे कठीण होते. सर्व भोवताल पाऊसमय झाला होता. झाडे तर शेंड्यांपासून मुळांपर्यंत पावसाने निथळत होती. मी मित्रमंडळीकडे पाहिले. सगळेजण झाडांप्रमाणेच निथळत होते. कानांवरून, नाकाच्या शेंड्यांवरून, हनवटीवरून पावसाचे थेंब सरसर उतरत होते. ते दृश्य मनाला आनंद देत होते. पावसाच्या त्या शीतल स्पर्शाने जीव सुखावला होता. मन निवांत झाले होते. आता थोड्या वेळापूर्वी मनाची अवस्था काय झाली होती आणि आता पहा, पावसाने केवढा कायापालट केला होता. ही किमया फक्त पाऊसच करू शकतो. पाऊस हा ईश्वराचाच अवतार आहे. नाहीतर मनाच्या आत खोलवर स्पर्श करण्याची ताकद आणखी कोणात आहे. तर अशा रीतीने विद्यार्थी मित्रांनो, आपण हा निबंध अभ्यासलेला आहे. या निबंधामध्ये आपले चारीच्या चारी मुद्दे आलेले आहेत. पावसापूर्वीच्या वातावरणाचं आपण पहिला परिच्छेदामध्ये वर्णन केलं. त्यानंतर प्रत्यक्ष पावसाचा, निसर्गाचा आपण घेतलेला अनुभव इथे वर्णन केला. आणि तिसरा मुद्दा, त्याचा तुमच्यावर झालेला परिणाम आपण पॅरेग्राफमध्ये, परिच्छेदमध्ये वर्णित केला. आणि असा हा अविस्मरणीय अनुभव म्हणजेच अकस्मात पडलेला पाऊस. आता तुम्हाला एक प्रसंग लेखनाचा नमुना इथे दिलेला आहे. या नमुन्याच्या आधारे तुम्ही हा प्रसंग लेखन म्हणजेच निबंध लेखन तयार करायचं आहे. हा तुमच्यासाठी होमवर्क आहे बरं का. तुम्हाला इथे काही मुद्दे दिलेले आहेत. माननीय शिक्षण अधिकाऱ्यांच्या हस्ते तुमचा विषय आहे की गणित ऑलिम्पियाडमध्ये दापोली जिल्ह्यातील मंगल दापके महाराष्ट्रातून प्रथम आलेले आहेत. आणि या मुद्द्यांच्या आधारे तुम्हाला प्रसंग लेखन लिहायचं आहे. माननीय शिक्षण अधिकाऱ्यांच्या हस्ते मंगलचा विशेष गौरव सोहळा. शिक्षक, मुख्याध्यापक व मान्यवरांतर्फे कौतुक. पालक कृतार्थ. मंगलकडून शिक्षकांच्या मार्गदर्शनाबद्दल कृतज्ञता. अभिनंदनाचा वर्षाव व शुभेच्छा. तर अशा रीतीने हा होमवर्क तुम्हाला स्वतः तयार करायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण निबंध लेखन म्हणजे काय हे पाहिलेलं आहे. आणि निबंध लेखनामधील पहिला प्रकार म्हणजेच प्रसंग लेखन किंवा अनुभव लेखन, याचा एक निबंध लेखनाच्या माध्यमातून सविस्तर आपण चर्चा केलेली आहे. पुढील निबंधांच्या प्रकारांबद्दल सुद्धा आपल्याला जाणून घ्यायचं आहे. परंतु त्याचा अभ्यास आपण निबंध लेखन या लेखन कौशल्याच्या पुढील भागामध्ये अभ्यासणार आहोत. धन्यवाद.